That's our mark. Let's go, boys. आपल्याला 7:30 वाजता नाश्ता करायला जायचं होतं, कारण की 8 वाजता आपली बस निघणार आहे. मला उठायला 7:30 झाले ते, कारण की दमलेलो लई, पहिल्यांदाच फ्लाईटमध्ये बसलेलो. त्यामुळं आता उठून आपण आवरतोय. त्याच्यानंतर आपण जाणार आहे एक कोराकल आईसलँड म्हणून आहे, त्या ठिकाणी जाणार आहे. आणि आजचा दिवस आपला पूर्ण वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी वगैरे करायला असणार आहे. त्याची काय होतंय बघूयात पुढं. आपण आता रेडी झालोय. वाजलेत तर भरपूर. किती वाजले रे? 8:45 झालेत. आपल्याला 8 वाजता निघायचं होतं. आता सगळेजण वेट करताय खाली, आणि आपण आता चाललोय खाली. नाश्ता वगैरे काय केलं नाही, बघूयात जाता जाता काय भेटतंय. आणि चला जाऊयात आपण खाली. आता कसं दिसतोय काय माहित नाही आज. चलो मित्रांनो, आता आपण निघालोय. बस आलेली आपली आता. पण आलेलो. गुड मॉर्निंग मित्रांनो. आपण आता आलोय बीचवरती. इथनं आपण एका कोराकल आईसलँड म्हणून आहे त्या ठिकाणी जाणार आहे. आणि माझ्या पाठी इथं आहे. आपण आता निघालेलो आहे. गँग आपली कुठे आहे? मित्रांनो, हे आता आपल्या हातावरती मार्किंग करताय. That's our mark. Let's go, boys. मित्रांनो, आपण आलोय आता पटाया सिटीतल्या बीच वरती. आणि आपण आता जाणार आहे कोरल आयलंडला जाणार आहे. आपली स्पीड बोट आपलं वेट करते. मित्रांनो, आपण आता निघालोय बोटवरती. हा, एक गोष्ट सांगायची राहिली. इकडं आल्यावर जे सिम आहे ते तुम्ही 7 वगैरे दिवसासाठी येत असाल तर 300 वॅट्समध्ये अनलिमिटेड डाटा भेटतो. आणि 200 रुपयात तुम्हाला 3 GB डाटा भेटतो फॉर 30 days. तर कुणी आलंच तर ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि नॉर्मल तुम्ही 7-11 जे आहे तिथं जाऊन हे घेऊ शकता. 7-11 बेसिकली जिथं ऑल नाईट तुम्हाला एनी टाईम काही पण भेटू शकतं. आपलं डीमार्ट सारखंच, पण डीमार्ट कसं लवकर बंद होतं, हे फक्त 24 तास चालू असतं. आपली बोट आलेली आहे. आणि मित्रांनो, माझ्या पाठी पाहू शकता तुम्ही, सुंदर असं ढग वगैरे एकदम वाढीव दिसतंय मागचं. आणि ही आहे आपली स्पीड बोट. मित्रांनो, आता आपण निघालेलो आहे बोटमध्ये बसून. ही आहे सगळी गँग. बोटनी फुल स्पीड पकडलेला आहे. मोकार स्पीड मध्ये चाललाय हा, काय ऐकत नाही आता. आपण आता आलेलो आहे. मित्रांनो, आपण आता पॅरासेलिंग करण्यासाठी चाललोय. आणि आपण आता फुल ड्रेसअप झालेलो आहे. बघूया आता कसा असतो एक्सपिरियन्स. आता वरती तर काय मोबाईल नेता येणार नाही, पण खालनं फुटेज पहा तुम्ही नक्की.
मित्रांनो आपण चाललो आता सी वॉक करायला. आपली बोट आलेली आहे. वॉकचा सेटअप हे हेल्मेट वगैरे आहे, ज्यातनं ऑक्सिजन वगैरे येणार आहे. मित्रांनो आपलं सी वॉक झालेलं आहे. एक नंबर एक्सपिरियन्स होता. आता अंडर वॉटर व्हिडिओ काही काढता नाही आले आपल्याला, त्यांनी दिले ते व्हिडिओ. बघूयात आता. आपण आता इकडे जाणार आहे. चला बोट आली. आता आपली बोट पण आलेली आहे. आपण आता पुढच्या स्टेशनवरती चाललो आहे. आता आपण राहणार आहे बीचवरती. बीचवरती जाऊन आपल्याला जेट स्की जाणार आहे. आपण जेट स्की आणि बनाना राईड करायला जाणार आहे. पॅरासेलिंग वगैरे आपल्या वगैरे सारखं सेम आहे, पण जे सी वॉक होतं बेस्ट होतं. वरती भाई पैसे वसूल झालेले सगळे त्याच्यातून. मित्रांनो आपण आता जेट स्की करायला चाललोय भाई. पण जे सी वॉक होतं त्याच्यात पैसा वसूल आहे. तुम्ही जर थायलंडला आलात तर तेवढं नक्की करा. बाकीचं काय, बाकीचं आपल्या इकडं सेमच आहे, पण सी वॉक इज द बेस्ट. आता आपण जाणार आहे जेट स्की. मित्रांनो आपण आता चाललोय जेट स्की करायला. झालेलं आहे आपला. आता आपण चाललोय बनाना राईड करायला. तर जाऊयात आपण आता. मित्रांनो आपल्या राईड्स वगैरे आता सगळ्या झालेल्या आहे. आपण आता जाऊन तिथं आपली गँग बसलेली आहे. तिथे जाऊन जरा वेळ थोडा वेळ चिल करू. थोडी आता आंघोळ करू. सगळं खारट झालेलं आहे. थोडं आंघोळ करू, चिल करू आणि नंतर आपल्याला जायचं आहे जेवणासाठी. तर आता परत बोटमधनं बसून आपल्याला आपण आलो त्या ठिकाणी जायचं आहे. बरंच तो समोर डोंगर दिसतोय तुम्हाला, त्या डोंगराच्या तिकडं जायचं आहे आपल्याला. त्या डोंगराच्या तिकडं. आणि त्याच्यानंतर आपण जाणार आहे जेवण करायला. त्याच्यानंतर आपला असणार आहे टाईम फ्री. त्याच्यानंतर शॉपिंगसाठी वगैरे सगळ्यांना वेळ दिलेला आहे. बघूयात काय काय होतंय. सोबत राहा व्हिडिओत आणि बघत राहा. आता आपण निघणार आहे आणि आता आपल्याला भेटली आहे पुढची सीट. मित्रांनो आपण आपल्या जिथं आपलं जेवण आहे त्या लोकेशनवरती आलेलो आहे आता. आणि समोर आल्या गणपती बाप्पाचं पेंटिंग इथं केलेलं आहे. गणपती बाप्पा मोरया. आपण आता निघालोय डिनरसाठी. आणि त्या हॉटेलचं नाव आहे गाला डिनर म्हणून. तिथं आपल्या कंपनीची पार्टी वगैरे होणार आहे. आपण आता ऑन द वे त्या दिशेने चाललोय आपण. मॅम मित्रांनो
आपलं जेवण वगैरे झालंय, खूप सारा डान्स केलाय आपण आणि आपण आता चाललोय जरा थोडीशी नाईट लाईफ एक्सप्लोअर करायला आणि त्याच्यानंतर आपण वॉकिंग स्ट्रीटवरनं घरी जाणार आहे. आता आपण सकाळी ज्या बीचवरती आलेलो त्या बीचच्या शेजारने एक रोड जातो, आपण त्या रोडवरनं चाललेलो आहे. एक नंबर रस्ते वगैरे एकदम खतरनाक इकडचे आणि सगळे रूल्स वगैरे व्यवस्थित फॉलो करताय.